नमस्कार, मी संकेत देशपांडे. टॉप न्यूज मराठीच्या सर्व दर्शकांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. एक नजर स्पीड न्यूजवर. देशभरात लक्ष्मी पूजनाचा उत्साह. पुण्यातील सारसबागेतील महालक्ष्मीला 16 किलो सोन्याची साडी परिधान. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा. 3 हेक्टर पर्यंत नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकारचा दिलासा. राज्य सरकारकडून 648 कोटींचा निधी मंजूर. पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन विक्री प्रकरण. धर्मदाय आयुक्तांना स्थगिती देण्याचा अधिकार कुणी दिला? माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा सवाल. गुन्हेगारांना पाठबळ देणारं धनंजय मुंडेंचं मंत्रिपद होतं. करुणा धनंजय मुंडेंची धनंजय मुंडेंवर टीका. सरकारने एक GR काढावा आणि दिवाळीच पुढे ढकलावी. शेतकऱ्यांच्या मदतीवरून खासदार ओमराजे निंबाळकर राज्य सरकारवर संतापले. जनतेला न्याय देण्यासाठी अजित पवारांचं नेतृत्व महत्वाचं. 42 आमदारांनी अजित पवारांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. क्रीडा मंत्री माणिकराव कोकाटेंची प्रतिक्रिया. जे ब्रिटिशांची गुलामी करायचे तेच आज सत्तेवर बसलेत. समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमींची भाजपवर टीका. उद्धव ठाकरे पुन्हा मराठवाड्याचा दौरा करणार. नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात उद्धव ठाकरे मराठवाडा दौऱ्यावर. भुजबळांनी कधीतरी आग लावायचं काम सोडून आग विझवायचं काम करावं. राज्य कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेलांची छगन भुजबळांवर टीका. बलाढ्य शक्तीविरोधात आपली लढाई. सरकारला गुडघ्यावर आणल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही. आमदार रोहित पवार यांची राज्य सरकारवर टीका. आगामी निवडणुका या महायुती म्हणूनच लढणार. भाजप नेते प्रवीण दरेकर यांची प्रतिक्रिया. पुण्यात भाजप पक्षाच्या नावाखाली काही जणांकडून व्यापार सुरू. माजी आमदार रवींद्र धंगेकरांची टीका. मस्तानी दरवाजामुळे भावना दुखावत नाहीत का? रिपाई खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरातांचा मेधा कुलकर्णींना सवाल. टॉप स्पीड न्यूज मध्ये इथेच थांबूया. ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी पाहत रहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी.